नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त चमचमीत, स्वादिष्ट, रुचकर, खमंग अशी सांडग्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघतोय आणि मस्त अशी बनून तयार होते। तर यापुढे तुम्ही नॉनव्हेज खाणं विसरून जासाल अशी चटकदार ही सांडग्याची भाजी बनवून तयार होते आणि सुगंधही खूप छान येतो या भाजीला। नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटते। मस्त लतपत रश्श्याने भरलेली ही सांडग्याची भाजी बनवायची खूप सोपी पद्धत आहे। सांडगे कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। मूग डाळीच्या सांडग्याची भाजी कशी करायची हे बघणार आहोत। तर झटपट बनवून ही भाजी तयार होते आणि चव्याची एकदम कमाल लागते। तर झटपट आपण या रेसिपीकडे वळूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग वेळ न गमावता पटकन आपण मूग डाळीची सांडग्याची रस्सा भाजी बनवायला सुरुवात करूया। आणि मस्त चविष्ट तरी बाज रस्सा सुद्धा खूप छान लागतो याचा। आणि मुळात म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करू नका। चला तर मग पटकन आपण रेसिपीकडे वळूया। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर इथे 1 वाटी तर हे मूग डाळीचे सांडगे आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं आहे, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ लागेल। इथं 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले, खूप सारी कोथिंबीर, 1 मध्यम आकारामध्ये टोमॅटो तो सुद्धा बारीक कट करून घेतला आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या त्या ठेचून घेतल्या आहे। तर इथे मी मूग डाळीची घेतली, तुमच्या घरामध्ये जे काही अवेलेबल सांडगे असतील ते तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात अगोदर इथं गॅसवर मी 3 चमचे तेल गरम करायला घेतलं आहे। यामध्ये आपल्याला सांडगे हे फ्राय करून घ्यायचे। तर व्यवस्थित आपल्याला हे इथं फ्राय करून घ्यायचे। सांडगे फ्राय करणं खूप गरजेचं आहे, कारण फ्राय केले की एकदम चविष्ट लागतात ते सांडगे, म्हणून हे सांडगे असे व्यवस्थित तेलामध्ये खरपूस रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊया। बघा इथे सांडगे छान खरपूस रंगावर फ्राय करून घेतले। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। बघा मस्त असे खरपूस फ्राय करून घेतले, तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतात। आता या तेलामध्येच मी आणखी तेल घालून घेते। तर इथे 1 चमचा तेल आणखी घालून घेतलं। आता यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहे, त्याचसोबत इथे जिरं आहे हे सुद्धा यामध्ये घालायचं। जिरं आणि लसूण छान असं खमंग परतून घ्यायचं आहे, मस्त अशी फोडणी बसते जिरं आणि लसूणची। बघा जिरं लसूण मस्त असं खमंग तेलामध्ये फ्राय झालं आहे। आता यामध्ये आपल्याला भरपूर सारा असा कांदा घालायचा आहे आणि कांद्याला सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घेऊया। बघा इथे कांद्याला व्यवस्थित असा सोनेरी रंग आला आहे, मस्तपैकी कांदा परतला गेला। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आणि टोमॅटोवर चवीनुसार मीठ घालायचं आहे, याने टोमॅटो पटकन असा मऊ पडतो। मस्त इथं कांद्यामध्ये टोमॅटो परतून घेऊया। बघा टोमॅटो हा मस्त एकदम मऊ झाला आहे। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे। सर्वात आधी किसलेलं खोबरं घालायचं आणि तेलामध्ये खमंग असं परतून घेऊया। तर यानं आपल्या भाजीला छान अशी थिकनेस येईल। किसलेलं सुकं खोबरं व्यवस्थित परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला, हळद। आता हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे, व्यवस्थित असं 3 ते 4 मिनटासाठी खमंग असे परतून घेऊया। बघा मस्त 3 ते 4 मिनटासाठी हा मसाला मी व्यवस्थित परतून घेतला। आता यामध्ये आपल्याला जे सांडगे आपण शॅलो फ्राय करून घेतले ते घालून घ्यायचे आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। तर इथं आपण रस्सा भाजी करत आहे, तर यामध्ये पाणी घालूया। तर इथं मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं। तर यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं। तुम्हाला कितपत अशी भाजी दाटसर हवी आणि कितपत पातळ त्यानुसार पाणी कमी जास्त करून घालू शकता। तर 1.5 ग्लास इथं टोटल मी पाणी घातलं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनटं ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर इथे जवळपास 10 ते 12 मिनटं झाली आहे, झाकण उघडून बघूया। आहा क्या बात आहे, तुम्ही बघू शकता मस्त अशी तर्री आली आहे आणि तुम्ही सांडगे सुद्धा बघू शकता मस्त असे दुप्पट चांगले असे फुलले आहे। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची, तर इथं बारीक चिरलेली खूप सारी यामध्ये अशी कोथिंबीर घालायची
आता एकदा ही भाजी व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची। तर बघा इथं गरमागरम सांडग्याची भाजी बनून तयार आहे आणि दिसतेही भारी मस्त असा तवंग आला आहे। तर यापुढे नॉनव्हेज खाणं तुम्ही विसरून जासाल, सांडग्याची भाजी पुन्हा पुन्हा आवडीने खासाल। तर झटपट बनवून तयार होते। घरामध्ये भाजीपाला नसला तर ऐन वेळेस भाजी कुठली करायची हा प्रश्न पडतो। तर मग झटपट हे सांडग्याची भाजी आपण बनवून खाऊ शकतो। आता गॅस करूया बंद। बघा मस्त इथं हे सांडग्याची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही ही भाजी पोळी, भात, भाकरी, चपाती यासोबत खाऊ शकता। खूप छान लागते। भातासोबत तर अफलातून लागते। चव याची खूप कमाल येते आणि तुम्ही सुद्धा एकदा ही भाजी नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।